नमस्कार महाराज. आता जे रामबाग लागवड आहे त्याच्यामध्ये हे असे पोगे तुम्हाला दिसायला भेटतील. बघा जवळून या थोडं, हे असे या पुढे दाखवतो अजून परत. इथे पहा, हे असे बरेच शेतकरी याला घाबरून जात आहेत. कोणी म्हणते करपा आहे काय आहे, आणि हे पोगे पुढे चालून कसे होतात ते दावतो मी तुम्हाला. पुढे जेव्हा हे पोगे बाहेर असे पत्ते काढतात, मोठं पत्तं होतं, तेव्हा हे पोगे असे दिसतात मित्रांनो. कमी जास्त प्रमाणात तुम्हाला हा प्रकार दिसायला भेटेल. जिकडे जास्त ऊन असेल तिकडे हा प्रकार दिसायला भेटेल. याला काहीच घाबरायचं काम नाही. 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे महाराज. 40 35 40 अशामध्ये हे जेव्हा कव्वा पोगा निघतो ना, हे आपल्या लहान पोराच्या कातडीपेक्षा जास्त नरम असतं, कवळं असतं. आणि हे जेव्हा ऊन पडतं, हे ऊन डायरेक्ट हे पेशीज जे आहेत इथल्या सेल मारून टाकतं. त्याच्यामुळे हे कव्वे हे जळून जातात. मग याच्यावर उपाय काय करायचा म्हणजे पहिला मुद्दा, ही कुठली बुरशी नाही आहे, हा कुठला करपा नाही आहे, हा उन्हामुळे होणारा त्रास आहे. तर अशा वेळेस काय करायचं, हे जे तुम्हाला दिसतं आहे हा प्रकार मी तुम्हाला दाखवला. हा बघा हा पोगा, हा बघा हा. आता याला काय करायचं, याला तुम्ही जास्तीत जास्त सिलिकॉनचे स्प्रे ठेवत चला. म्हणजे आपलं प्रिव्ही कंपनीचं सिलिकजॉल किंवा UPL कंपनीचं गॅनेक्झा किंवा मग पोलन कंपनीचं आपलं PS40 याचे स्प्रे घ्या मित्रांनो. 30 ml ने प्रति 15 लिटरच्या पंपाला 8-8 दिवसांनी याचे स्प्रे ठेवा. आळी असेल तर एखादी आळीनाशक टाकून घ्या. अशा पद्धतीने जर कराल तर उन्हामध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेमपासून तुम्ही थोडाफार तरी वाचू शकता. नाही तर मग असे प्रॉब्लेम जर ऊन जास्त राहिलं तर होतीलच. कुठल्याच औषधाने हे कवर होत नाही. तर थोडंसं संयम बाळगा आणि घाबरून जाण्याचं काही काम नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकडे तिकडे